नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवीचे स्थान अत्यंत जागृत निसर्गरम्य परिसराने नटलेले असून येथील प्रेरणादायी ऊर्जा सकारात्मकता वाढवते. राज्यातील प्रमुख देवस्थानांपैकी मोहटा देवी देवस्थान नावारूपाला आले असे मत महाराष्ट्र राज्याचे अभियोग संचालनालयाचे संचालक अशोक कुमार भिल्लारे यांनी व्यक्त केले. संचालक पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच भिलारे यांनी मोहटा देवस्थानला भेट दिली. यापूर्वी ते पाथर्डी येथे दिवाणी न्यायाधीश असताना देवस्थानचे विश्वस्त तर जिल्हा न्यायाधीश असताना अध्यक्षपदावर त्यांनी काम केले. यावेळी अस्मिता भिलारे, प्राचार्य डॉक्टर विलास भिलारे यांचे मुख्य कार्यअधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, देवस्थानचे पुरोहित बाळासाहेब क्षीरसागर आदींनी स्वागत केले. भिलारे म्हणाले की राज्यातील 3.5 शक्तीपीठांच्या बरोबरीने मोहटा देवस्थानचे महात्म्य वाढत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. शासनाच्या विविध विकास निधीतून विकास कामे वेगाने सुरू असून परिसराचे वातावरण व स्थान महात्म्य बघता गर्दी गोंगाटापासून दूर राहत आध्यात्मिक शक्तीची अनुभूती घेण्यासाठी येणाऱ्या काळात भाविकांचा ओढा येथे अधिक वाढणार आहे. देवस्थान समितीकडून विकास कामांबरोबरच भाविकांसाठी दैनंदिन सुविधा देण्यावर विशेष लक्ष दिले जात असल्याने भाविकांचेही समाधान होते. येथील स्थान महात्म्य मोठे असल्याने येणाऱ्या भाविकाला हमखास प्रचिती येते. धार्मिक व निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आता राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले व श्री क्षेत्र मोहटा देवी परिसरातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. एस मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.